Start. Hello student, myself is Pawar H from HM College Karad. In last lecture we solved the example based on the inequalities equations form. Find the solution set. So same we can start the example, solve the following inequalities and write the solution set using the interval notation. Interval कोणकोणते होते लास्ट लेक्चरला आपण बघितलेले? ओपन इंटरवल बघितलेला, दॅन आफ्टर क्लोज इंटरवल बघितलेला, सेमी ओपन अँड सेमी क्लोज. नोटेशन कसे होते? इफ ओपन इंटरवल दिस नोटेशन, क्लोज इंटरवल वी कॅन राईट इन दिस नोटेशन, सेमी ओपन वी कॅन राईट इन दिस नोटेशन अँड सेमी क्लोज वी कॅन राईट इन दिस नोटेशन. सो ह्या नोटेशनमध्ये आपण सोल्युशन सेट फाइंड आउट करायचे आहेत. सो काय एक्झॅक्टली बघूया आपण एक्झाम्पल. पहिला एक एक्झाम्पल इझिली मेथडमध्ये सॉल्व केलेलं आहे. नाव नेक्स्ट एक्झाम्पल, x² - x इज लेस दॅन 20. दिस ऑल्सो डन इन फर्स्ट मेथड. मी तुम्हाला सांगितलेलं की दॅट टाईप ऑफ एक्झाम्पल सॉल्व इन 2 मेथड्स. सो पहिली मेथड काय सांगितलेली की वी कॅन कन्वर्ट इन टू द विच फॉर्म, स्क्वेअरिंग फॉर्म. मीन्स काय तुम्हाला करायचं आहे इथे की ह्याच्यामध्ये कंप्लीट ब्रॅकेटिंग स्क्वेअर मेथडचा यूज करायचा आहे अँड सिम्प्लिफाय करायचं आहे. पण जर सपोज कंप्लीट ब्रॅकेटिंग स्क्वेअरचा मेथडचा यूज न करता हे एक्झाम्पल अनादर मेथडने कसं सॉल्व केलं जाईल? सो नेक्स्ट इज x² - x. दिस इज 20 हियर प्लस गोज दॅट साइड इज मायनस. सो -20 इक्वेशन बॅलन्स राईट इज लेस दॅन 0. म्हणजे इन शॉर्ट मी काय केलं, दोन्ही साईडला -20ने ॲड केला, -20 ॲड केल्यानंतर कोणताही नंबर ॲड केला किंवा सबट्रॅक्ट केला, इक्वॅलिटी साइन रिमेन्स सेम राहील. नाव वी कॅन फॅक्टराइज, फाइंड दोज 2 नंबर विच इज फॅक्टर इज मल्टिप्लिकेशन इज -20 and addition and subtraction is -x. So factor is x² - 5x plus 4x minus 20 is less than greater than 0. Now in this term x is common, take it outside, inside the bracket x minus 5. In this term 4 is common, inside the bracket x minus 5 greater than 0. So we get here 2 bracket x minus 5 and another bracket x plus 4 is greater than 0. Now if both number is greater than 0, so we have some cases. Suppose a b is product is 0, ab product is 0. So case काय असेल? If both number a is greater than 0 and b is greater than 0. And case 2 काय असेल? Case 2 is a is less than 0 and b is less than 0. ओके, चेक करूया आपण. ह्या केसेस आहेत. सो बघूया. जर 3 is greater than 0, 4 is greater than 0, what is the product? 12 is also greater than 0. -3 is less than 0, -4 is less than 0. Obviously -3 and -4 is less than 0. What is the product of -3 and -4? Which is +12, which is greater than 0. Means जर दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन हे ग्रेटर दॅन 0 असेल तर ते दोन्ही नंबर ग्रेटर दॅन 0 असतील किंवा ते दोन्ही नंबर लेस दॅन 0 असतील. ओके, सो वी कॅन यूज दिस केसेस. सो व्हॉट इज द केस हियर? सो वी यूज केस. सो केस 1, if AB is greater than 0, then A is greater than 0 or B is greater than 0. Okay, B is greater than 0. So आपण ह्यामधला A is first number, B is second number. So काय केस होणार आहे? That means x minus 5 is greater than 0 and x minus 4 is greater than 0. So therefore x is greater than 5 and x is greater than 4. आता ह्यामधला एकच इंटरवल घ्यायचा आहे. कोणता इंटरवल घेणार आहात? x इज ग्रेटर दॅन 5 म्हणजे कोणते नंबर येणार? 6, 7, 8 अप टू इन्फिनिटी. अँड x इज ग्रेटर दॅन 4 म्हणजे कुठले नंबर येणार? 5, 6, 7 अप टू इन्फिनिटी. सो ह्यामधला कॉमन इंटरवल घ्यायचा आहे. बघा इथे 4, 5, 6, 7, 8 अप टू इन्फिनिटी. ओके, ह्या दोघांमधला कॉमन इंटरवल घ्यायचा आहे बिकॉज वी यूज हिअर अँड यूज केल्यानंतर कॉमन इंटरवल घ्यायचा. x इज ग्रेटर दॅन 0 इथून स्टार्ट होतो. ओके, हा काय आहे? x इज ग्रेटर दॅन 5. ओके, अँड नेक्स्ट x इज ग्रेटर दॅन 4 तो इथून स्टार्ट होतो. सो ह्यामधला कॉमन इंटरवल कुठून स्टार्ट होतो? इथून. म्हणजे दिस
we can choose. So here only one possibility, x is greater than 5. So ह्या दोघांमधला एकच चॉईस करताना नेहमी लक्षात ठेवा ग्रेटर दॅन साईन आहे 5 आणि 4 मध्ये काय ग्रेटर दॅन आहे 5 नंबर ग्रेटर दॅन आहे. So therefore x is greater than 5, this possibility here. Now case 2 काय case 2 असणार if AB is greater than 0 then A is less than 0 and B is less than 0. इथे ही केस सेकंड आहे. सो A is less than 0, B is less than 0. That means x minus 5 is less than 0 and x is minus 4 is less than 0. So therefore x is less than 5 and x is less than 4. करेक्ट आहे. ह्यामधला कॉमन इंटरवल चॉईस करायचा आहे. सो चॉईस करताना नेहमी लक्षात ठेवा कसं चॉईस करणार. इथे लेस दॅन साईन आहे 5 आणि 4 मध्ये लेस दॅन कोणता नंबर आहे 4 आहे. सो therefore x is less than 4. x is less than 4. सो सोल्युशन सेट काय तयार झाला आपल्याकडे x is greater than 5 आणि x is less than 4. सो therefore solution set of given inequalities equation is x is greater than 5 or x is less than 4. in interval form कसं लिहिणार आहे तुम्ही. so therefore x is equal to काय लिहिणार आहे in interval form मध्ये कसं लिहिणार तुम्ही x is solution set interval form मध्ये कसं लिहिणार. so solution set is x is less than 4. लेस दॅन 4 म्हणजे काय 4 3 2 1 0 -1 अप टू -इन्फिनिटी म्हणजे तिथून तेवढे सगळे नंबर घ्यायचे. म्हणजे सोल्युशन सेटमध्ये काय नाही ओपन इंटरवल -इन्फिनिटी टू 4. इथे ओपन का लागते बिकॉज हिअर लेस दॅन इकडचा नंबर नाही दिलेला म्हणजे तो कुठपर्यंत जाणार -इन्फिनिटीपर्यंत जाणार. म्हणून ओपन इंटरवल -इन्फिनिटी टू 4 युनियन ऑर यूज असल्यामुळे युनियन x इज ग्रेटर दॅन 5 ग्रेटर दॅन 5 म्हटल्यानंतर x इज ग्रेटर दॅन इक्वल टू साईन नाही आहे त्यामुळे ओपन इंटरवल पण 5च्या नंतर 6 7 अप टू कुठपर्यंत येणार इन्फिनिटीपर्यंत. सो ओपन इंटरवल इन्फिनिटी. सो दिस इज द सोल्युशन सेट ऑफ गिवन इक्वेशन. आय होप्स यू अंडरस्टँड. दिस इज द सेकंड मेथड. फर्स्ट मेथडला आपण काय करणार आहोत दिस इक्वेशन कन्वर्ट इन टू द कंप्लीट ब्रॅकेटिंग स्क्वेअर मेथड अँड दॅन सिम्प्लिफाय. आणि ह्या मेथडमध्ये काय करणार आहोत आपण फॅक्टरायझेशन करणार आहोत. फॅक्टर्स आल्यानंतर वी कॅन यूज हिअर दिस प्रॉपर्टी. इफ AB इज ग्रेटर दॅन 0 दॅन A इज ग्रेटर दॅन 0 और B ग्रेटर दॅन 0. इफ AB इज लेस दॅन 0 ग्रेटर दॅन 0 दॅन A इज लेस दॅन 0 अँड B लेस दॅन 0. पुन्हा सोल्युशन सेट ह्या दोघांमधला कॉमन घेताना ग्रेटर दॅन साईन असेल तर त्या नंबरमध्ये नंबर ग्रेटर कोणता आहे तो नंबर चॉईस करायचा. हिअर 5 इज ग्रेटर सो x इज ग्रेटर दॅन 5. इथे लेस दॅन असेल तर लेस दॅन नंबर चॉईस करायचा म्हणजे x इज लेस दॅन 4. दॅन आफ्टर x इज ग्रेटर दॅन 5 मीन्स हिअर ओपन इंटरवल चूज बिकॉज 5 टू अप टू इन्फिनिटी म्हणून इथे ओपन इंटरवल वापरला. सिमिलरली x इज लेस दॅन 4 म्हणजे 4 3 2 1 0 -1 अप टू -इन्फिनिटी म्हणून ओपन इंटरवल -इन्फिनिटी टू 4. नाव वन मोर एक्झाम्पल सिमिलर वेने आपण सॉल्व करूया. सो माय नेक्स्ट एक्झाम्पल इज त्याला पण मी 2 मेथड्स यूज करून दाखवणार आहे की जेणेकरून तुम्हाला इझिली हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल अँड दिस यूज इन 12th स्टँडर्ड ऑल्सो. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज सेकंड एक्झाम्पल इज फाइंड द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. 6x squared plus 1 is less than equal to 5x. 6x squared plus 1 less than equal to 5x. सो आपण 2 मेथडने सॉल्व करणार आहोत. पहिली मेथड काय सॉल्व करणार आहोत की कंप्लीट ब्रॅकेटिंग स्क्वेअर मेथड. सो कंप्लीट ब्रॅकेटिंग स्क्वेअर मेथडला कॉन्स्टंट त्या साईडला लागतो आणि व्हेरिएबल सगळे एका साईडला लागतात. सो therefore 6x squared minus 5x is less than equal to -1. काय केलं मी इन शॉर्ट फक्त हा टर्म इकडे घेतला हा टर्म तिकडे घेतला. जरी आपण टर्म इंटरचेंज केले तरी त्यामध्ये इनइक्वॅलिटी साईन चेंज होत नाही. ओके ॲडिशन करा सबट्रॅक्ट करा कोणत्याही टर्ममध्ये तरी इनइक्वॅलिटी साईन चेंज होत नाही. नाव नेक्स्ट काय करणार आहोत कंप्लीट ब्रॅकेटिंग स्क्वेअर मेथड करण्यासाठी थर्ड टर्म फाइंड आउट करणार आहोत. तर थर्ड टर्म इज इक्वल टू
मिडल टर्म स्क्वेअर डिवायडेड बाय 4 टाइम्स ऑफ फर्स्ट टर्म. ओके, मिडल टर्म काय आहे 5 आहे. 5 -5चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4 टाइम्स ऑफ फर्स्ट टर्म इज 6. सो वी गेट हियर 24/24. So this is third term. So this third term we can add up both side. So third term आपण दोन्ही साइडला ॲड केला तर काय होईल बघूया आपण. 6x square minus 5x plus 25 divided by 24 is less than equal to -1 plus 25 divided by 24. Okay, then after suppose मी 6 हा टर्म डिवाइड केला बोथ साइड डिवायडेड बाय 6 बोथ साइड. सो काय होईल x square minus 5/6 x square minus 5/6 x plus 25 divided by हा 6 24 ला मल्टिप्लाय होणार 144 इज लेस दॅन इक्वल टू काय होणार हा इथे मल्टिप्लाय केला. सो -24 plus 25 which is 1/24. So 1/44 because 6 is divided. So answer is 1/44. Now use here complete bracketing square method. So square root of this term is x. Middle term sign is minus. Square root of this term is 5/12 whole square is less than equal to काय ना 1/12 whole square. Okay. So this is known as काय येणार आहे आपल्याला सांगा. This is known as which form? If a square is less than equal to b square, then how to write? A is less than equal to plus minus b. Therefore this implies minus b is less than equal to a is less than equal to b. This form. जर a square is greater than b square असेल तर this implies a is greater than equal to plus minus b. So this implies आपण काय करतो a is greater than b and a is less than equal to minus b. ह्या फॉर्म मध्ये आपण सिम्प्लिफाय करतो. सो सेम वेने आपण a square is less than equal to b square असेल तर a is less than equal to plus minus b and this we can write minus b is less than equal to a is less than equal to plus b. सो ह्या फॉर्म मध्ये आपण ते सॉल्व करणार आहोत. सो हे टर्म लक्षात ठेवा. सो त्यानुसार a square is less than equal to b square. How to write? So x minus 5/12 is less than equal to 1/12. Okay, but plus minus. So that means minus 1/12 is less than equal to x minus 5/12 is less than equal to 1/12. Here minus sign, here plus sign. Now your next step काय असणार आहे? I want only solution of x. So this 5/12 goes both side. So here minus sign goes that side is plus. Here minus sign goes that side is also plus. So काय होईल minus 1/12 plus 5/12 is less than equal to x is less than equal to 1/12 plus 5/12. Now simplify. So we get here denominator is same. न्यूमरेटर मध्ये ॲडिशन असेल तर ॲडिशन करा, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करा. सो -5 -1 plus 5 which is 4 1 plus 5 which is 6. So we get here काय मिळेल मला -1 divided plus 5 which is a 12. 4/12 is less than equal to x is less than equal to 6/12. So therefore 1/3 is less than equal to x is less than equal to 1/2. So solution set of given solution set is कसा आहे हे इंटरवल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. बोथ आर लेस दॅन इक्वल टू साइन आहे. सो क्लोज 1/3 कॉमा 1/2. Close 1/3 comma 1/2. So this is the solution set of given inequality equation. So this is the first method. Now we can simplify the next method. So second method ने अपन same example solve करूया. So my next same method ने काय केलेलं आहे आपण एक example solve केलेला आहे. कुठल्या मेथड ने कंप्लीट ब्रॅकेटिंग स्क्वेअर मेथड. तेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या मेथडने फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करूया. सो माय एक्झाम्पल इज x² + 1
इज लेस दॅन इक्वल टू 5x. बरोबर आहे. आय वॉन्ट होल टर्म इन RHS या LHS साईड. सो LHS साईडला सगळे टर्म्स घेऊया. सो देअरफॉर 6x² प्लस 1 मायनस 5x इज लेस दॅन इक्वल टू 0. जरी कोणताही टर्म इनइक्वॅलिटी साईनमध्ये ॲड केला किंवा सबट्रॅक्ट केला, इनइक्वॅलिटी साईन चेंज होत नाही, इज ॲज इट इज. Now, so this is, we can write in the quadratic equation form, which is ax squared plus bx plus c form. So minus 5x plus 1 is less than equal to 0. Now, I want here factorization method, so we can factorize. Find those two numbers, which is multiplication is 6 and addition subtraction is minus 5. So those two numbers कोणते आहेत? 2 and 3. The multiplication is 2 and 3. which is 6 आणि ॲडिशन सबट्रॅक्शन किती येणार आहे त्यांची 5. सो ते नंबर कसे लिहिणार 6x² मायनस 2x मायनस 3x प्लस 1 इज लेस दॅन इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन मायनस मल्टिप्लाय मायनस इट इज अ प्लस मायनस मायनस विच इज अ ॲडिशन बट गिवन मायनस साइड. सो -2 -3 विच इज -5 -2 -3 multiplication is 6. Now simplify. In this term 2x is common, take it outside, inside the bracket 3x minus 1. In this term -1 is taken outside, inside the bracket 3x minus 1. So here one bracket is contained same, -1 is common. So therefore one bracket contains 3x minus 1, second bracket contains 2x minus 1 less than equal to 0, less than equal to 0. So here we get again cases. If two numbers multiplication is 0, दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन जर 0 येत असेल तर काय कंडिशन असतील? इफ बोथ नंबर मधला एक नंबर पॉझिटिव्ह दुसरा नंबर निगेटिव्ह असेल, अदरवाइज सेकंड नंबर पॉझिटिव्ह आणि फर्स्ट नंबर निगेटिव्ह असेल. चेक करूया आपण. 2 is a positive number and -3 is the negative number. What is the multiplication of this? Which is -6. Suppose -2 is less than 0 and 3 is greater than 0. The multiplication is -6. Means जर दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह असेल तर ते दोन्ही नंबर पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही नंबर निगेटिव्ह असतील. पण दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह असेल तर एक नंबर पॉझिटिव्ह दुसरा नंबर निगेटिव्ह असेल. सो आपण त्या केसेस घेणार आहोत इथे आणि त्या केसने आपण सिम्प्लिफाय करणार आहोत. सो केस 1, if AB is less than 0, then A is less than 0 and B is greater than 0. So here A is the first number, which is that is 3x minus 1 greater than 0, less than 0, and 2x minus 1 greater than 0. So काय होईल इथे 3x is less than 1 and 2x is greater than 1. So therefore x is less than 1/3. Okay, equality sign जाते इथे. Okay. So काय होईल less than 1/3 and x is greater than 1/3. So हाच टर्म मी असा लिहू शकते 1/2 is less than equal to x is less than equal to 1/3. Okay, x is less than equal to 1/2 less than equal to 1/3. ही एक केस झाली. केस 2 काय केस 2 असेल? if AB is less than 0 then A is greater than 0 and B is less than 0. That means 3x minus 1 less than equal to 0 and 2x minus 1 greater than equal to 0 less than equal to 0. Simplify करा. So x is greater than equal to 1/3 and x is less than equal to 1/2. So here there is a no common solution because बघा नंबर ऑफ लाईन काढली, इथे 1/2 असेल आणि इथे 1/3 असेल तर 1/3 पेक्षा मोठा आणि 1/2 पेक्षा लहान. So there is a no common solution. So this is not possible. This is not possible. So only one case, which is this. So solution set of this equation काय मिळेल आपल्याला?
solution set is both are less than equal to, that means close interval 1/2 comma 1/3. So this is the solution set of this equation. I hope so you understand. Now next lecture we start the new point which is the ordered pair. Thank you.